18 एप्रिल या दिवशी त्याचं आयुष्य नवं वळण घेणार होतं. गळ्यामध्ये वरमाळा घालायची होती आणि दुर्दैव असं की आज त्याचं श्राद्ध घातलं जात आहे. हो, नाशिकच्या इन्कम टॅक्स ऑफिसर हरेकृष्ण पांडेय यांनी आत्महत्या केली आहे आणि या आत्महत्येमागचं सत्य अंगावर शहारा आणणार आहे. नक्की काय होतं हे रहस्य? घटनेमागचं सत्य पहा लोकमतच्या माध्यमातून. नाशिकमध्ये कार्यरत असलेले इन्कम टॅक्स अधिकारी हरेकृष्ण पांडेय यांचा काल 18 एप्रिल रोजी विवाह होणार होता. मात्र त्याआधी वाराणसीमध्ये त्यांचा साखरपुडाही पार पडला. साखरपुड्याच्या समारंभात जी घटना घडली त्यामुळे हरेकृष्ण यांना मोठा धक्काच बसला. कारण ज्या मुलीसोबत त्यांचा साखरपुडा झाला त्या मुलीनं साखरपुड्याच्या समारंभात थेट या नवरी मुलगी मोहिनीनं मिठी मारली. पण ही मिठी नक्की कोणाला? तर जुन्या प्रियकर सुरेश पांडेला. आणि त्या मिठीनं उघड केलं प्रेम संबंधाचं रहस्य. हे पाहून हरेकृष्ण हादरले. हरेकृष्ण यांनी नवरी मुलगी मोहिनीला स्पष्ट सांगितलं, त्याला सोड तरच लग्न करेल, अन्यथा हे लग्न होणार नाही. पण मोहिनीनं त्यांच्या बोलण्याला न जुमानता उलट त्यांनाच धमकी दिली, लग्न नाही केलं तर तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर हुंड्याची केस दाखल करेल. या गोष्टीमुळे प्रत्येक दिवस ते एक मानसिक लढाई लढत होते. एकीकडे प्रेमभंग, दुसरीकडे हुंड्यासाठीचा दबाव आणि मधोमध त्यांचे एक नाजूक मन. एक एक दिवस जात राहिला आणि शेवटी एका रात्री हरेकृष्ण पांडे यांनी गळफास घेतला. आज त्यांच्या आत्महत्येला 9 दिवस झाले. 18 एप्रिल रोजी त्यांचं लग्न होणार होतं, पण आज त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 दिवसांनी हे प्रेम प्रकरण आता उघडकीस आलंय. नवरी, तिचा प्रियकर आणि एका संशयिताविरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हरेकृष्ण पांडे हे इन्कम टॅक्स ऑफिसर होते. ते इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहत होते. त्यांचे वाराणसी येथे त्यांच्या मूळगावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता. परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे, दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून. त्याबद्दल अंबड पोलीस ठाणे येथे 306 पूर्वीचे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम करत आहे. हरेकृष्ण हा एक इन्कम टॅक्स अधिकारी होता. कानामध्ये फोन, डोळ्यामध्ये कागदांचे गणित, पण मनामध्ये होती एकच भावना, तो म्हणजे विश्वास. पगाराच्या तारखा आठवत असलेला माणूस लग्नाच्या तारखेसाठी तितकाच उतावळा झालेला होता. पण एक मिठी आणि काही शब्द, त्या सगळ्या नोंदींवरून काळजावर कायमची नोंद झाली. दी एंड. तो एक अधिकारी होता, पण कोणाचा तरी मुलगा होता, कोणाचा तरी होणारा नवरा. संसाराच्या उंबरठ्यावर उभा होता आणि अचानक काळाने त्याचे पाय ओढले. आता फक्त त्याचं नाव उरलंय आणि एक शिकवण की भावना नाजूक असतात, त्यांच्याशी खेळायचं नाही. भावनांची फसवणूक कुणालाही संपवू शकते, अगदी ऑफिसरलाही. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.